नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला मोत्यांचा हा शब्द कसा बनवायचा आहे तो शिकवणार आहे. तर तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि हे नक्की करून बघा. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण लाभ हा शब्द कसा बनवायचा ते बघूया. तर मी हे एवढं डिझाईन बनवून घेतलेलं आहे. हे मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये, म्हणजे शुभलाभ कसं, मोत्यांचं शुभलाभ कसं बनवायचं, त्याचा जो मी पहिला पार्ट तयार केलेला आहे त्याच्यामध्ये हे एवढं डिझाईन कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे. आता इथून पुढे लाभ हा शब्द कसा बनवायचा तो मी सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी हे 2 गुलाबी आणि 1 क्रीम कलरचा मोती असं सुईमध्ये घेतलेला आहे. आता त्याच गुलाबी मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतलेली आहे. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची गुलाबी. आता इथे परत 2 गुलाबी मोती घ्यायचे, एक आणि हा 2 सेम करायचे. त्याच 2 गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि हा तंगूस थोडा जाड आलेला आहे. 5 नंबरचाच वापरलेला आहे मी, पण तरीसुद्धा थोडा जाड आलेला आहे. आणि ह्या पुढच्या 2 क्रीम कलरच्या मोत्यातून मी सुई काढून घेतली. आता इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. परत ह्या पुढच्या शेवाळी मोत्यातून सुई काढून घेतली. इथे पण 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2. 2 क्रीम कलरचे मोती घेतले. परत त्यात शेवाळी मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे परत 2 क्रीम कलरचे मोती,
आणि ह्या पुढच्या 2 क्रीम कलरच्या मोत्यातून मी सुई काढून घेतली. आता इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. परत ह्या पुढच्या शेवाळी मोत्यातून सुई काढून घेतली. इथे पण 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2. 2 क्रीम कलरचे मोती घेतले. परत त्यात शेवाळी मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, आता इथे मी हे 1 2 3 4 5 6 क्रीम कलरचे मोती विणले. पुढच्या 2 मोत्यातून चंगूस काढून घेतलेला आहे. आणि आता इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक क्रीम कलरचा आहे आणि हा एक लाल आहे. असे 2 मोती घेतले. परत त्याच दोनही मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या मोत्यातून सुई काढून घेतली. त्याचबरोबर अजून पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. आता इथे परत आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक क्रीम कलरचा घ्यायचा आणि दुसरा लाल. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. एक आणि हा दुसरा. आता इथे हा गुलाबी मोती येईपर्यंत 2 क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायचे. इथे आता 1 2 3 4 5 6 7 8 9 क्रीम कलरचे मोती झालेत आणि ह्या पुढच्या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली आहे. आता इथे परत 2 गुलाबी मोती, एक आणि हा दुसरा. विणताना सेम विणायचं आहे.
या मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. आणि आता हा जो एक मोती राहिलाय त्याच्यातून सुई काढून घ्यायची अशी. इथे आता जे आपल्याला 3 मोती घ्यायचे त्यातला हा एक पहिला क्रीम कलरचा घ्यायचा आणि मग हे 2 पिंक कलरचे घ्यायचे. परत त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूनी सुई काढून घेतली. मग ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून वरच्या साईडनी सुई काढून घेतली आणि या 1 नंबरच्या गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली उजवीकडून डावीकडे. आता इथे आपल्याला 3ही क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 1 2 आणि हा 3. 3ही क्रीम कलरचे मोती घेतले. परत त्याच मोत्यातून गुलाबी मोत्यातून एकाच उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. परत ह्या पुढच्या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि 2 क्रीम कलरचे मोती. एक आणि हा 2. परत त्याच 2 क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या मोत्यातून सुई काढून घेतली. परत या आणि ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे पण 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. एक आणि हा दुसरा. परत त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची दोन्हीही. पुढच्या 2 मोत्यातून क्रीम कलरच्या सुई काढून घेतली. आता इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक गुलाबी घ्यायचा आहे, लाल घ्यायचा आहे आणि हा एक क्रीम कलरचा. लाल आणि क्रीम कलर असे 2 मोती घेतले. परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथपर्यंत 2-2 क्रीम कलरचे मोती घेऊन विणून घ्यायचे. एक आणि 2. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत 2 क्रीम कलरचे मोती आणि 2.
पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. परत त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. आले. आता इथे 1 2 3 4 5 आणि 6 क्रीम कलरचे मोती आलेले आहेत. आता इथे जे 2 घ्यायचे, त्यातला 1 क्रीम कलर घ्यायचा आणि हा एक लाल घ्यायचा. परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे पण 1 क्रीम 1 लाल असे 2 मोती घेतले. परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची क्रीम कलरच्या. आणि इथे 2 लाल मोती घ्यायचेत, 1 आणि 2. 2 लाल मोती घेतले. परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे पण 2 लाल मोती. परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आणि आता इथून पुढे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि विणायचे. एक आणि 2 क्रीम कलरचे मोती घेतले. पुढच्या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली. इथे पण 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2. परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे हा जो 1 गुलाबी मोती राहिला आहे, त्याच्यातून सुई काढून घ्यायची. आणि इथे आता आपण 3 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत, 1 2 आणि 3. परत सेम त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. आता ह्या साईडच्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आणि ह्या एकाच मोत्यातून क्रीम कलरच्या डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. इथे आपली ही एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता ह्या ओळीची पुढच्या ओळीची सुरुवात करताना 1 क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे, 1 गुलाबी घ्यायचा आहे आणि परत हा 1 क्रीम कलरचा मोती, असे 3 मोती मी घेतलेले आहेत. परत
त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. तर ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. आवाज येतो काही करून. आता इथे मी 1 2 3 4 5 हे 5 क्रीम कलरचे मोती झालेले आहेत आणि ह्या लाल मोत्यातून टंगूस मी काढून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक लाल घ्यायचा आणि मग हा क्रीम घ्यायचा. परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत या पुढच्या 2 लाल मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. दोन म्हणजे इथे आता 6 क्रीम कलरचे मोती झालेत. 1 2 3 4 5 6 आणि मग एक लाल मोती आलेला आहे. आता इथून पुढे हा लाल येईपर्यंत 2 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 1 2 2 क्रीम कलरचे मोती घेतले. परत ह्या लाल मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या मोत्यातून सुई काढून घेतली. परत ह्या लाल आणि क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे पण 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 1 आणि 2 क्रीम कलरचे मोती घेतले. परत या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या क्रीम कलरच्या मोत्यातून त्याचबरोबर या लाल मोत्यातून आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे परत एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आणि मग हा एक लाल मोती घ्यायचा. परत ह्या पुढच्या मोत्यातून सुई काढून घेतली. ह्या लाल आणि क्रीम कलरच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे परत 2 जे घ्यायचे त्यातला पहिला क्रीम कलरचा घ्यायचा आणि हा एक लाल कलरचा. असे 2 मोती घेतले. परत त्या लाल मोत्यातून सुई विरुद्ध दिशेने काढून घेतली. क्रीम कलरच्या मोत्यातून पुढच्या 2 मोत्यातून आता हा लाल कलरचा मोती येईपर्यंत 2 2 क्रीम कलरचे मोती घेऊन विणायचे. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्याच्यात परत एक लाल घ्यायचा आहे आणि हा एक
क्रीम कलरचा घ्यायचा आणि या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. एक म्हणजे इथे हा लाल मोती आणि हा लाल मोती, ह्याच्यामध्ये परत 1 2 3 4 5 6 मोती क्रीम कलरचे आलेले आहेत. परत ह्या पुढच्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. 2 आणि आता इथे हा मोती येईपर्यंत 2 2 क्रीम कलरच्या मोत्यांनी विडून घ्यायचं आहे. इथे या शेवटच्या मोत्यात आता आपला तंगूस आलेला आहे. तर इथे जे 3 मोती घ्यायचे, त्यातला एक क्रीम कलरचा घ्यायचा, एक गुलाबी घ्यायचा आणि एक परत क्रीम कलरचा घ्यायचा. असे 3 मोती घ्यायचे आणि त्याच मोत्यातून परत सुई विरुद्ध बाजूने काढून घ्यायची. आता ह्या साईडच्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि ह्या गुलाबी मोत्यात आणायची. इथे आपली ही अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता इथे जे 3 मोती घ्यायचे, त्यातले हे 2 क्रीम कलरचे गुलाबी घ्यायचे आणि हा एक क्रीम कलरचा घ्यायचा. परत त्याच मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आता परत हे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. एक आणि 2 क्रीम कलरचे मोती घेतले. परत त्याच 2 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. आता पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे 2 शेवाळी मोती घ्यायचे, एक आणि 2 शेवाळी मोती घेतले. सेम त्याच 2 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 2 शेवाळी मोती, एक आणि 2 परत सेम मिळायचे. आता इथून परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे आपण एक लाल मोती घ्यायचा आहे आणि एक हा क्रीम कलरचा मोती घ्यायचा. असे 2 मोती घेतले. परत या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, एक आणि 2 परत त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची.
इथे आता परत 2 लाल मोती घ्यायचे, 1 आणि 2 लाल मोती घेतले. परत सेम विणायचे. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून इथे सेम. आता पहिला हा आपण क्रीम कलरचा घेणार आहे आणि मग हा लाल मोती घेणार आहे. म्हणजे हे आपले एकावर एक असे लाल कलरचे मोती येत जाणार आहे. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. परत इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि हा एक लाल घ्यायचा. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे 2 लाल मोती घ्यायचेत, 1 आणि 2. परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे एक लाल मोती घ्यायचा आणि हा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा. परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घेतली. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक शेवाळी घ्यायचा आणि हा एक क्रीम कलरचा घ्यायचा. परत त्याच 2 ह्याच्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढली. इथे पण 2 शेवाळी मोती, 1 आणि 2. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि एक शेवाळी मोती घ्यायचा. परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे हा एक गुलाबी मोती राहिलाय तर त्याच्यातून सुई काढून घेतली. आता इथे आपण हा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि हे 2 गुलाबी मोती घ्यायचे.
परत या कडेच्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. या गुलाबी एकाच मोत्यातून सुई डावीकडून उजवीकडे काढून घेतली. इथे आपल्याला ही एक अजून ओळ पूर्ण झालेली आहे. आता इथे आपण पहिल्यांदा 2 गुलाबी मोती घेणार आहोत आणि मग एक क्रीम कलरचा मोती. त्याच गुलाबी मोत्यातून सुई डावीकडून उजवीकडे काढून घेतली. आता ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा. परत या गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या क्रीम कलरच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आणि 1 आणि 2 ह्या शेवाळी मोत्यातून पण सुई आपण काढून घेणार आहोत. आता इथे जे 2 मोती घ्यायचे आहेत त्यातला हा एक सोनेरी घ्यायचा आहे आणि हा एक शेवाळी घ्यायचा आहे. परत या 2 शेवाळी मोत्यातून सुई डावीकडून उजवीकडे काढून घेतली. आता या पुढच्या 2 शेवाळी मोत्यातून पण सुई काढून घेतली. आता इथे परत एक शेवाळी घ्यायचा आणि एक गोल्डन घ्यायचा. सोनेरी मोती घेतला, 2 मोती घेतले असे. परत या 2 शेवाळी मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या शेवाळी मोत्यातून सुई काढून घेतली. परत या क्रीम कलरच्या मोत्यातून आणि ह्या लाल मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे 2 मोती घ्यायचे, त्यातला हा एक लाल घेतला आणि हा क्रीम कलरचा घेतला. परत ह्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता हा एक लाल मोती घ्यायचा आहे आणि हा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा. परत ह्या 2 मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. एक आणि दुसरा. आता या पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा क्रीम कलरचा एक घ्यायचा आणि हा लाल घ्यायचा आणि मग ह्या 2 मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. इथे मी चुकून एक लाल आणि क्रीम कलरचा मोती घातलाय, पण इथे 2ही लाल मोती घालायचे.
क्रीम कलरचा नाही घालायचा आहे. आणि मग असं हे काढून घ्यायचं. हे असं दिसणार आहे आता. आता ह्या पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची दोनही. आणि इथे पण आता हा एक क्रीम कलरचा मोती आणि एक लाल मोती घ्यायचा आहे. परत त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची. म्हणजे इथे आपले 1 2 3 4 लाल रंगाचे मोती आलेले आहेत. पुढच्या दोन मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि हा एक लाल रंगाचा मोती घ्यायचा आहे. आणि या लाल रंगाच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत या पुढच्या मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे परत एक लाल आणि हा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. आणि आता इथे दोन लाल रंगाचे मोती घ्यायचे. दोन लाल रंगाचे मोती घेतले. विणताना सेम विणायचं आहे. फक्त मोत्यांचे रंग आपण बदलत जातोय. परत इथे लाल मोती. इथे जे दोन मोती घ्यायचे ते दोनही लाल घ्यायचे. दोन. परत त्याच दोन मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. या लाल मोत्यातूनही सुई काढून घ्यायची. आता ह्या पुढच्या दोन मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत आता एक शेवाळी मोती घ्यायचा आहे. आणि हा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा. परत या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची डावीकडून उजवीकडे.
पुढच्या मोत्यातून पण सुई काढून घेतली. आता पुढच्या दोन ह्या शेवाळी मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे दोन गोल्डन कलरचे मोती घ्यायचे, एक आणि हा दुसरा. परत या शेवाळी मोत्यातून सुई पुढे काढून घेतली. पुढच्या दोन मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे आता एक हा क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि एक शेवाळी. आता इथे एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा. पुढच्या त्या दोन मोत्यातून सुई काढून घेतली डावीकडून उजवीकडे. आता परत हा एकच मोती राहिला आहे गुलाबी, त्याच्यातून पण सुई आपण काढून घेणार आहोत. आता इथे आपण एक क्रीम कलरचा मोती घेणार आहोत आणि दोन गुलाबी. आणि त्याच मोत्यातून परत सुई काढून घेतली. इथे आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता आपण पुढची लाईन चालू करणार आहोत. त्यासाठी आता इथे आपण एक गुलाबी मोती घेणार आहोत आणि हे दोन क्रीम कलरचे मोती. आणि परत त्याच एका गुलाबी मोत्यातून सुई आपण काढून घेणार आहोत. आता या पुढच्या दोन गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे परत दोन गुलाबी मोती घ्यायचे, एक आणि दोन. दोन गुलाबी मोती घेतले. परत त्याच दोन गुलाबी मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतली. पुढच्या दोन क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आता परत दोन क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि परत ह्या दोन क्रीम कलरच्या मोत्यातूनच सुई काढून घ्यायची. आता या पुढच्या दोन मोत्यातून गोल्डन आणि शेवाळी मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आता एक गोल्डन आणि एक शेवाळी असे दोन मोती घ्यायचे. परत या दोन मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता आधी
शेवाळी मोती घ्यायचा आहे आणि मग हा सोनेरी. परत त्या 2 मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता एक लाल मोती घ्यायचा आहे आणि एक क्रीम कलरचा मोती. त्याच 2 मोत्यातून सुई काढून घेतली उजवीकडून डावीकडे. आता पुढच्या 2 मोत्यातून लाल सुई काढून घेतली. आता इथे 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. परत त्या 2 लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 लाल मोत्यात सुई घ्यायची. आता इथे एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि हा एक लाल. असे हे 2 मोती घेतले. परत ह्या 2 लाल मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या 2 क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती. परत ह्या 2 क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. त्याचबरोबर पुढच्या ह्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे परत एक क्रीम कलरचा मोती आणि हा एक गुलाबी मोती. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे एक क्रीम कलरचा मोती आणि एक लाल मोती. आता ह्या पुढच्या 2 लाल मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आता परत एक क्रीम, एक लाल. असे 2 मोती घेतले. त्याच 2 मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे एक लाल घ्यायचा आहे आणि मग हा एक क्रीम कलर. असे 2 मोती घेतले. परत या 2 मोत्यातूनच सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे एक शेवाळी आणि एक क्रीम असे 2 मोती घेतले. पुढच्या 2 मोत्यातून गोल्डन सुई काढून घेतली. इथे परत
2 सोनेरी मोती. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. मग इथे एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि हे एक शेवाळी मोती. परत या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता या पुढच्या 2 मोत्यातून आता इथे 2 गुलाबी मोती, 1 आणि 2. परत या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि हा एक शेवटचा मोती राहिलाय त्याच्यातून पण गुलाबी मोत्यातून त्या सुई काढून घेतली. आता इथे जे 3 मोती घ्यायचे त्यातले 2 हे क्रीम कलरचे घ्यायचे आणि एक गुलाबी घ्यायचा. परत त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची. तर ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आपली एक ओळ, अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता ही जी आपण पुढची ओळ करणार आहोत, ह्या ओळीपासून आपण मोती कमी करत जाणार आहोत. इतक्या वेळ आपण मोती वाढवले. इथून जे 2 पासून सुरुवात केली ते असे दोन्ही साईडने आपण वाढवत गेलोय. आता ह्या ओळीपासून आपल्याला ते कमी करत जायचंय. त्यामुळे डायरेक्ट ह्या पुढच्या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे जे 2च मोती घ्यायचे. त्यातला एक गुलाबी घ्यायचा आहे आणि हा एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे. या दोनही गुलाबी मोत्यातून आपण डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत एक क्रीम आणि एक गुलाबी मोती घ्यायचा. परत ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे 2 शेवाळी मोती घ्यायचे, 1 आणि 2 शेवाळी मोती घेतले. परत त्याच शेवाळी मोत्यातून या गोल्डन मोत्यातून सुई आपण काढून घेतली. त्याचबरोबर या पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 2 शेवाळी मोती घ्यायचे, 1 आणि 2 शेवाळी मोती. परत या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. म्हणजे इथे जसा चौकोन तयार झालाय तसाच इथे पण तयार झालेला आहे. परत पुढच्या मोत्यात सुई घ्यायची. आता इथे एक लाल मोती घ्यायचा आहे आणि एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. पुढच्या 2 क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली.
आता इथे 2 लाल मोती घ्यायचे. एक आणि 2. परत या पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आणि एक लाल मोती घ्यायचा. परत ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत एक क्रीम आणि एक लाल. 2 मोती घेतले. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आता परत एक क्रीम आणि एक लाल. परत पुढच्या मोत्यातून आता पुढच्या या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आता एक लाल आणि हा एक क्रीम. इथे आता 2 लाल मोती घेतले. पुढच्या मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून काढून घ्यायची सुई. इथे आता एक क्रीम आणि एक लाल. असे 2 मोती घेतले. पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता परत इथे एक लाल आणि एक क्रीम कलर. आता इथे एक शेवाळी मोती घ्यायचा आणि हा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा.
परत 2 शेवाळी. आता इथे पहिला एक क्रीम कलरचा मोती आणि मग हा शेवाळी. 2 मोती घेतले. विणताना सेम विणत जायचं, फक्त मण्यांचा कलर बदलायचा आहे. मी प्रत्येक वेळेला तेच सांगत असते. आता इथे एक गुलाबी आणि एक क्रीम. आता ह्या 2 गुलाबी मोत्यात आणायचं. आता इथे एक क्रीम आणि एक गुलाबी असे 2 मोती घेतले. परत या कडेच्या मोत्यातून वरच्या दिशेने काढून घेतली सुई. आता इथेही कमी केलं. आता इथून पुढे प्रत्येक ओळीला आपण मणी कमी करत जाणार आहोत. त्यामुळे ह्या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि इथे आता एक गुलाबी आणि एक क्रीम असे 2 मणी घ्यायचे. म्हणजे इथे आपली इथे एक ओळ पूर्ण झालेली आहे आणि ही मी दुसरी ओळ चालू केलेली आहे. आता इथून इथपर्यंत 2-2 क्रीम कलरचे मोती घेऊन विणून घ्यायचे. आता मी इथून इथपर्यंत 2-2 क्रीम कलरचे मोती घेऊन विणून घेतले. आता ह्या लाल मोत्यात तंबूस आहे, त्यामुळे इथे आपल्याला एक लाल आणि मग एक क्रीम कलर असे 2 मोती घ्यायचे. आणि परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. म्हणजे इथे आपले आता 1 2 3 4 5 6 7 क्रीम कलरचे मोती झालेले आहेत. आता इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2. परत त्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या मोत्यात जायचे 2 लाल. इथे एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि एक लाल मोती घ्यायचा आहे. परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घेतली. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता एक क्रीम कलरचा मोती आणि एक हा लाल मोती. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत सेम क्रीम कलर आणि लाल कलर. परत या 2 मोत्यातून
सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत एक क्रीम कलर आणि एक लाल कलर. आणि आता इथून पुढे 2 क्रीम कलरच्या मोत्यांनी आपण विणून घेणार आहोत ह्या गुलाबी मोत्यापर्यंत. इथेही मी पूर्ण इथपासून इथपर्यंत 2 क्रीम कलरनी विणलेलं आहे. आता इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 क्रीम कलरचे मोती आलेले आहेत. आता इथे आपल्याला एक क्रीम कलरचा मोती आणि एक गुलाबी मोती असे घ्यायचं आहे आणि नेहमीसारखं विणायचं आहे. आता इथे हा जसा चौकोन झाला आहे तसा इथे आणि इथे सेम झालेला आहे. आता या साईडने आपण वर घ्यायचं साईडच्या मोत्यातून, या गुलाबी मोत्यातून आणि क्रीम कलरच्या मोत्यातून उजवीकडे सुई काढून घेतली. आता इथे पण आपल्याला 2 क्रीम कलरच्या मोत्यांनीच विणायचं आहे. 1 2 इथपर्यंत आपल्याला क्रीम कलरनी विणायचं आहे. आता इथे एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 क्रीम कलरचे मोती आलेले आहेत. आता इथे आपण 2 लाल मोत्यांनी विणून घ्यायचे. हा मोती आहे इथपर्यंत आपण 2 लाल मोत्यांनी विणून घ्यायचे. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. 2 लाल मोती, असंच 2 लाल मोत्यांनी विणून घ्यायचे आपण. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे पण 2 लाल मोती, 1 आणि 2. परत सेम पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घेतली. इथे पण 2 लाल मोती, 1 आणि 2. आता इथून पुढे पुढचे 2 लाल, हा एक लाल आणि हा एक क्रीम मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि एक लाल रंगाचा मोती घ्यायचा आहे.
परत त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. आता इथे परत 2 लाल मोती घ्यायचे, 1 आणि 2. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आता एक क्रीम कलर आणि एक लाल मोती. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि ही आता इथून पुढे 2 क्रीम कलरचे मोती पर्यंत घेऊन ही ओळ पूर्ण करायची. इथे आपला लाभ हा शब्द पूर्ण झालेला आहे. आता इथून पुढे जे वरचं आहे हे मी मोत्यांचे शुभ लाभ कसे बनवायचे पार्ट 3 मध्ये दाखवलेलं आहे. ते तसंच्या तसं वरती विणून घ्यायचे म्हणजे आपलं हे पूर्ण होईल. तर असा हा लाभ हा शब्द आपला तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे हे वरचं पण मी डिझाईन माझ्या ज्या व्हिडिओमधून दाखवलं आहे की मोत्यांचा शुभ लाभ कसं बनवायचं, त्याचा 3ऱ्या भागामध्ये मी हे डिझाईन कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओमधून मी फक्त लाभ कसं बनवायचं एवढंच सांगितलेलं आहे. तर तुम्ही हे नक्की बनवून बघा आणि माझा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.